नमस्कार मित्रांनो. बघा, आज किती सुंदर सकाळ झाली आहे. मी आज खूप खुश आहे कारण आज मी एक धाडसी काम करणार आहे. चला पाहूया आज मी काय ठरवलंय. आज मी स्वतः एकटा भाजी मंडईत जाणार आहे. पण त्याआधी आईने मला एक महत्त्वाची यादी दिली. चला पाहूया आईने यादीत काय काय लिहिलंय. काकडी, लिंबू, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि लाल लाल बीटरूट. आपण ही सगळी भाजी घेऊनच घरी यायचं काय. मी माझी पिशवी घेतली, आईचा आशीर्वाद घेतला आणि आता मी निघालो आहे बाहेर. आपण आता थेट जाऊया भाजी मंडईत. खूप मजा येणार आहे. बापरे, चला पाहूया किती मोठी आहे ही मंडई. सगळीकडे रंगीबेरंगी भाज्या आणि लोकांची गडबड. आपण आता एक एक करून सगळी भाजी शोधूया. सगळ्यात आधी मी गेलो काकडी काकांकडे. मी म्हणालो, काका, मला एकदम ताजी काकडी द्या ब्र. काकांनी पण हसून मला छान हिरवीगार काकडी दिली. आता आपण आलो आहोत लिंबू मावशींकडे. बघा, किती पिवळीधमक लिंब आहे. मावशी म्हणाल्या, बाळा, लिंबू खाल्लं की शरीराला खूप व्हिटॅमिन मिळतं. मग मी चटकन लिंब पिशवीत टाकली. पुढचं दुकान कोणाचं आहे? चला पाहूया. अरे, हे तर बटाटा भाऊ. मी त्यांना विचारलं, भाऊ, चांगले बटाटे आहेत ना? त्यांनी अंगठा दाखवून सांगितलं, एकदम भारी. यादीत पुढचं नाव होतं शेवग्याच्या शेंगा. मी आजींकडे गेलो. आजींनी मला शेंगा दिल्या आणि म्हणाल्या, हा भाजीचा राजा आहे, यामुळे तुझी ताकद वाढेल. मग आपण त्याही विकत घेतल्या. शेवटी मी पोहोचलो बीटरूटवाल्या ताईंकडे. बघा, हे बीटरूट किती लाल आहे ना. ताईंनी सांगितलं की हे खाल्ल्याने रक्त वाढतं. मग काय, मी तेही पिशवीत भरलं. आणि अशा प्रकारे मी सगळी भाजी घेऊन घरी परतलो. मी आईला सांगितलं की मी कोणाकोणाकडून भाजी घेतली आणि त्यांनी काय माहिती दिली. आईने जेव्हा माझी भरलेली पिशवी पाहिली, तेव्हा ती खूप आनंदी झाली. आई म्हणाली, शाब्बास, आज तू स्वतः काम करायला शिकला. मित्रांनो, मला खूप अभिमान वाटला. तर मित्रांनो, चला पाहूया आज आपण काय शिकलो. एक तर ताजी भाजी आरोग्यासाठी बेस्ट असते आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण स्वतःची कामं स्वतः करतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत टाटा.